जय धन्वंतरी. नमस्कार शेतकरी बंधूंनो. आज आपण आलेलो आहोत जरकवाडी, तालुका छत्रपती संभाजीनगर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आमचे मित्र आहेत रमेश वाघ साहेब यांच्या शेतामध्ये आपण आलेलो आहोत. तर सर आपला परिचय द्या बरं. मी रमेश विश्वनाथ वाघ, मुक्काम जरकवाडी आणि तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर. मी आपल्या धन्वंतरीच्या माध्यमातून ह्या पिकावरती RPS 76 आणि मायकोरिच आणि मायकोरिच हे दोन वेळेस फवारणी केली, एक वेळेस त्याची ड्रिचिंग केली आणि ह्या तुरीचे 3 वेळेस मी शेंडे खोडलेत. बरं. हे कुठल्या जातीची तूर आहे सर? ही गोदावरी. आणि साधारण किती क्षेत्र आहे? 2 एकर आहे. बरं. क्षेत्र आहे. आपण या वर्षी धन्वंतरीचे प्रॉडक्ट वापरलेले आहे. हो. म्हणजे RPS 76 आणि मायकोरिच. बरं. दरवर्षी तुम्ही तुरीचं पीक करतो दरवर्षी करतो, पण ह्या वर्षी फुटव्यामध्ये तिच्या क्वालिटीमध्ये बरं काय फायदे आहेत ते आपण बघू. बरोबर. हो. तर इकडे आपण दाखवू शकतो शेतकरी बांधवांना की सर दाखवा. आता यामध्ये काय बदल दिसतो तुम्हाला? बरं, खोडाची जाडी. बरोबर, खोडाची जाडी आज आपण बघू शकतो की खोडाची जाडी दाखवा सर. खोडाची जाडी एक कुऱ्हाडीचा दांडा जेवढा असतो फाट्या फुटलेल्या आहेत. म्हणजे जास्तीत जास्त ब्रँचेस आहे. जास्तीत जास्त 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 एक 15-16 ब्रँचेस आहेत. आणि त्याचा घेर पण चांगला झालेला आहे. बरोबर, घेर पण. हे तर सुरुवातीचं झाड आहे. पाठीमागे बघू ना आपण. कडीची झाड जरा वेगळी झाड हे बघा, आपण बघू शकतो. दाखवा सर ते झाड. बघा फुटली बघा त्याची, अजून ग्रोथ होत आहे. कारण मार्च पर्यंत राहणार आहे हे झाड. बरोबर, फेब्रुवारी मार्च महिन्यापर्यंत हे आपण बघू शकतो की हे झाड आहे. या झाडाची ग्रोथ आणि पानाच्या साईज मध्ये काय म्हणसाल तुम्ही? बघा पानाची साईज, कॅनोपी त्याची. हे बघा पानाची साईज दाखवा. हे बघू शकतो आपण पानाची साईज, चमक, क्वालिटी आणि फुटवे. हे बघा फुटवे आणि आता थोड्या कडी अवस्थेमध्ये औषध आले आता. आणि एकदम लुसलुशीत. कुठलीही कीड नाही याच्यावरती. कुठली कीड नाही. आजाराच्या बाबतीमध्ये जर म्हटलं तर कुठेही अळी दिसत नाही. अळीचं नुकसान पण नाही. बरोबर. म्हणजे दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी तुमचं जे हे पीक आहे आतापर्यंत नाही. आता ऍव्हरेज फक्त बघायचं आपल्याला, फक्त याचा ऍव्हरेज. सध्याच्या कंडिशनला क्वालिटी चांगली आहे, पानाची साईज चांगली आहे, फुटवा चांगला आहे, फळाची जाडी चांगली आहे आणि इतके छान सुंदर रिझल्ट हे आपल्याला धन्वंतरीच्या या प्रॉडक्ट मुळे मिळालेले आहेत. तर आपण वरून थोडं दाखवा सर. असं बघा प्लॉट कसा बसलेला आहे. म्हणजे 1 नंबर प्लॉट बसलेला आहे. साधारण 2.5-3 एकर क्षेत्र आहे. बरोबर. तर शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे की आपल्याकडे विदर्भासारख्या भागामध्ये 10-10, 20-20, 50-50 एकर तूर असते. या भागात तरी 2-2.5 एकर क्षेत्र राहते तुरीचं. परंतु विदर्भ, मराठवाडा, जर आपण पश्चिम महाराष्ट्र म्हणलं तर तुरीमध्ये फार मोठं क्षेत्र व्यापलेलं आहे. आणि तुरीमध्ये समस्या ह्या असतात की ह्या समस्येवर तुम्ही लक्ष द्या की आता या पुढल्या जेव्हा याला फ्लॉवरिंग असेल, लाखो फुलं असतील, त्यावेळेस वातावरणामध्ये जो बदल होतो आणि तेव्हा जी फुलगड होते, तर इथं आपल्याला फुलगड नाही होणार सर. फार क्वचित होणार. बरोबर. म्हणजे इतर लोकांच्या तुलनेत आपलं पीक हे जोमानं उभं राहतं. कुठल्याही संकटामध्ये ते ताकदीनं आपल्याला मदत करतं आणि फुलगड न झाल्यामुळे त्याच्या शेंगा लवकर भरतात, साईज चांगली होते आणि शेवटचा दाना सुद्धा ठासून भरेल. याच्या पद्धतीमध्ये वजन पण चांगलं भरतं आणि ॲव्हरेज पण चांगला येतो. जवळपास आजपर्यंत धन्वंतरीचे प्रॉडक्ट ज्या ज्या ठिकाणी वापरले 13, 14, 15 क्विंटल पर्यंत लोकांना एकरी झाडच्या लागलेल्या आहेत. आणि तुमची जमीन तर ताकदवर आहे. म्हणजे आपण सुद्धा अपेक्षा ठेवायला काही हरकत नाही. कमीत कमी 12 क्विंटल, जास्तीत जास्त 15-16 क्विंटल ॲव्हरेज आपल्याला भेटावा. एरवी आम्हाला 7-8 येत होतो. आता जर 12-15 आला तर आपण याच प्लॉटचा फ्लॉवरिंग स्टेज मध्ये सुद्धा व्हिडिओ घेणार. ठीक आहे. धन्यवाद सर. धन्यवाद.